सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. गजानन म्हणे माझा जानव्याचा दोरा, गजानन म्हणे माझा जानव्याचा दोरा, हनुमान म्हणे माझ्या पायात तोडा, हनुमान म्हणे माझ्या पायात तोडा. दोघांमध्ये कोण आहे बलवान, नमो गजानन नमो हनुमान, हनुमान नमो गजानन नमो हनुमान, हनुमान. रामदास म्हणे मी कोणाला भजू, रामदास म्हणे मी कोणाला भजू, देव आहे एकची एकची जाणू, देव आहे एकची एकची जाणू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. आज गणेशोत्सवामध्ये एक एक दिवस पुढे जात असताना आज आपण वामन जयंतीच्या दिवशी आलो आहे. आज एकादशी आहे आणि खूप सुंदर पर्व असं याच्यामध्ये म्हणजे की गणेशोत्सवामधलं हे असतं. आणि वामन जयंतीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वामनाचा अवतार झालेला आहे. बघा हा किती सुंदर कालावधी आहे. म्हणजे की आध्यात्मिक महत्त्वाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर बाप्पाचा तो जन्मदिवस येतो, त्याच्यानंतर मग त्याच्या पुढच्या याच्यामध्ये म्हणजे त्याच दिवसामध्ये श्रीपाद श्री वल्लभांचा सुद्धा जन्मदिवस आहे. म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ पण जन्माला आले. आणि आज वामन एकादशी म्हणजे की आज वामन जयंती, की आज वामनाचा जन्म झाला. म्हणजे की वामन एकादशी त्या याच्यामध्ये येते, वामन जयंती त्याच्यामध्ये येते. आणि मग या सगळ्या पर्वामध्ये वाटचाल करत असताना याच्यामधल्या सत्संगामध्ये आज मुद्गल ऋषी पुन्हा गणपती बाप्पाच्या ठिकाणी आहेत, गणपती बाप्पाच्या समोर आहेत. आणि गणपती बाप्पाच्या समोर असताना कुठेतरी अगदी निर्विकार होऊन बाप्पाला सांगतायत की बाप्पा अहंकार जाणं खूप अवघड आहे हो, अहंकाराबाबत परत सांगा ना की अहंकार कसा जाईल. बाप्पा म्हणतात की अरे मुद्गल ही काही जादू आहे का की जादूची काडी फिरवली आणि लगेच तू अहंकार विरहित होणार. अरे त्याला वेळ लागेल. मी तुला चित्त समजावून सांगितलं, तुला मन समजावून सांगितलं, तुला भाव समजावून सांगितलं. अहंकार जाईल नक्की एवढं मी तुला सांगतो. मी तुला तसे आशीर्वादही देईन, तुम्हाला सगळ्यांनाही ते आशीर्वाद मी दिलेत. किंबहुना मी त्याच्याकरता तुला अजून सोपं काहीतरी सांगतो की जेणेकरून तुझा अहंकार जाईल. म्हणले बाप्पा मला सांगा, मला आता नाही धावत आहे. त्याच्यावरती बाप्पा म्हणले बघ अहंकार घालवायचा असेल ना तर सर्वात पहिले तुझ्यामध्ये नम्रता असायला पाहिजे. ज्यावेळेला तुझ्यामध्ये नम्रता येईल ना त्याच वेळेला ह्या गोष्टी सगळ्या तुला पॉसिबल होतील. म्हणजे की नम्रता तुझ्यामध्ये असली तर अहंकार तुझ्यामधनं आपोआप विरघळायला सुरुवात होईल, अहंकार तुझ्यामधनं जायला सुरुवात होईल. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. जो नम्र झाला ना तो कुठलीही गोष्ट ताब्यामध्ये आणू शकतो. मग असं नम्र होण्याकरता काय असायला पाहिजे. बाप्पा म्हणला हां ही मोठी कसोटी आहे. नम्र व्हायचं असेल ना तुला तर नम्रमध्ये तुला दया असायला पाहिजे, तुला क्षमा असायला पाहिजे आणि तुझ्यामध्ये शांती असायला पाहिजे. आता दया, क्षमा, शांती हे तर मोठा आणखीन अहंकाराच्या पलीकडे झालं. ते म्हणले नाही हे तुझ्यामध्ये आहे. आणि खरंच या सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला उत्तर मिळालं की अहंकारावरती जर विजय मिळवायचा असेल, अहंकार जर आम्हाला कमी करायचा असेल तर निश्चितपणे आम्हाला नम्र झालं पाहिजे. आणि नम्रता आमच्या अंगामध्ये आहे, आम्ही नम्र होतो, अजून देखील आहोत आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही नम्रता पाळतो. ही नम्रता फक्त आपल्याला अजून अंगीभूत करायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपण नम्र असायला पाहिजे. आणि नम्रता ज्यावेळेला आपल्यामध्ये येईल त्यावेळेला निश्चितपणे दया, क्षमा आणि शांती हे सुद्धा आपल्यामध्ये असेल. त्यावेळेला बाप्पा आवर्जून एक वाक्य बोलले जे मुद्गल ऋषींना खूप भावलं. त्याच्यामध्ये बाप्पा असं म्हणला की बघ ज्या झाडाला फळं येतात ना ती झाडं कायम वागतात. हे झाडाला फळं आल्यानंतर झाड वागतं आणि सुख लाकूड आहे ते कधीही वाकत नाही. तसा मूर्ख माणूस कधीही नम्र होत नाही. तू मूर्ख नाही आहेस ना मुद्गल, तर मग तू 100% नम्र असणार. त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणले बाप्पा तू बुद्धिदाता आहे आणि तुझ्यापुढे मी काय सांगायचं की मी हुशार आहे. मी तर तुझ्यापेक्षा तुझ्यासमोर पूर्णपणे म्हणजे की असा मडमूर्ख होईल, म्हणजे की मूर्खातला मूर्ख असा होईल. बाप्पा म्हणला तसं नाही वेड्या, कधीही स्वतःला कमी लेखायचं नाही, परंतु कायम स्वतःला नम्र समजायचं. तू नम्र स्वतःला शिक की मग दया तुझ्याकडे येईल. बाप्पा दया म्हणजे काय. दया म्हणजे की बघ करुणा. कुणालाही बघून आपल्याला वाईट वाटायला
वाटायला पाहिजे, कळवळा निर्माण व्हायला पाहिजे. आपल्या शत्रूचं सुद्धा एखादं दुःख आपल्याला समजलं ना तर आपल्याला कळवळा वाटायला पाहिजे त्याच्याबद्दल. त्याला दया म्हणतात. क्षमा, कितीही मोठा अपराध कोणी केला असेल तो आपल्यासमोर येऊन ज्या वेळेला हात जोडून उभा राहील आणि म्हणेल की माझं चुकलं, त्यावेळेला त्याला क्षमा करायला पाहिजे. त्यावेळेला त्याला क्षमार्थ आपण करून क्षमा हा गुण आपण जोपासला पाहिजे. आणखीन काय बाप्पा मग? आणखीन तिसरं शांती. कधीही आपल्यामध्ये शांतीचा वास असायला पाहिजे. कधीही कुठलं काम करत असताना कुठेही घाई गडबड न करता अगदी वेळेचं बरोबर नियोजन साधून त्या वेळेमध्ये ती गोष्ट पूर्ण करायची, परंतु शांतीच्या माध्यमातून. कुठलीही गोष्ट उगाचच रागवायचं नाही, उगाचच ओरडाआरड करायची नाही. शांतपणे प्रत्येक गोष्ट सांगायची की समोरच्याला समजेलही, समोरच्याला ती अगदी ॲक्सेप्टसुद्धा करता येईल, की तो स्वीकारसुद्धा करता येईल याप्रमाणे. मग बाबा प्रत्येक गोष्ट बाप्पा अनेक गोष्टी सांगत गेला. मला आज तुम्हाला ना दया, क्षमा आणि शांती सांगायची आहे. आणि दया, क्षमा, शांती समजून घ्यायची असेल आणि हे अंगीभूत करायची असेल तर अंगीभूत करण्याकरता आज एकादशीचा मुहूर्त आहे आणि आपण डायरेक्ट आज जाऊया पंढरपूरला आणि पंढरपुरामध्ये पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊया. मला दया, क्षमा, शांती हे शब्द ज्यावेळेला समजले ना त्यावेळेला ते मला एकाच ठिकाणी एकवटून कळले, ते म्हणजे पंढरीच्या पांडुरंगामध्ये. मी ज्यावेळेला पंढरीचा पांडुरंग बघितला त्यावेळेला पांडुरंग बघून मला प्रचंड आनंद झाला. माझे अष्टभाव जागृत झालेले होते. मी खूप रडलेलो होतो आणि बाहेर येऊन मी त्या गरुड खांबाला मिठी मारलेली होती. आणि त्यावेळेला आमच्याबरोबर म्हणजे की माझे आजोबा होते, माझे वडील होते आणि मग त्यांनी मला खूप असं गोंजारलं आणि त्यावेळेला त्यांनी मला जी गोष्ट सांगितली ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. पंढरीच्या पांडुरंगाकडे बघितल्यानंतर मला का रडायला आलं मी माझ्या आजोबांना विचारलं. ते म्हणले पंढरीच्या पांडुरंगाकडे का बघायला आलं म्हणजे वेड्या तो आपल्याकरता येऊन उभा राहिला आहे तर त्याला बघितल्यानंतर रडायला नाही काय येणार. मी म्हटलं म्हणजे? त्यावेळेला त्यांनी मला इतिहास सांगितला की आता आपण 13व्या शतकामध्ये जाऊ आणि 13व्या शतकामध्ये असा इतिहास आहे की कृष्णराज राय म्हणून म्हणजे कृष्णदेवराय म्हणून राजा आहे आणि हा कृष्णदेवराय राजा हा विजयनगर म्हणजे की आत्ताच्या याच्यामध्ये साऊथ कर्नाटक प्रांतामधला आहे आणि हा पंढरपूरला आला आहे. आणि पंढरपूरला आल्यानंतर ती पांडुरंगाची मूर्ती त्याला इतकी भावली आणि ते सगळं बघून तो म्हणला की अरे ह्या पांडुरंगाचं किती मोठं विश्व उभं राहायला पाहिजे, त्याच्याकरता किती मोठं मंदिर असायला पाहिजे, किती छान त्याला गाभारा असायला पाहिजे आणि इथे तो कसा ठेवला आहे, त्याला आपल्याबरोबर घेऊन चला. आणि ह्या पंढरीचा पांडुरंगाला तो कृष्णदेवराय राजा आपल्याबरोबर कर्नाटकामध्ये घेऊन गेला. कर्नाटकामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी कर्नाटकामध्ये एक सुंदर मंदिर बांधलं. इतकं भव्य मंदिर बांधलं आणि त्या मंदिराची काय तारीफ करायची की फार देवालासुद्धा तिथे आवडेल याप्रमाणे देवाला त्या मंदिरामध्ये त्यांनी बसवलं. तिथे देवाची प्राणप्रतिष्ठा केली आणि एक राजाचा पूर्णपणे भोग असेल किंवा एक राजाचा जसा दिवस असेल त्याप्रमाणे त्या मंदिरामध्ये भगवान पांडुरंगाचा दिवस व्हायला लागला आणि ते सगळं वैभव देवाच्या पायाशी लोळत पडलेलं होतं. असं असताना पंढरपुरामध्ये सगळे वैष्णव एकत्र आलेले होते. सगळे देवाच्या नावाने रडत होते पण कुणाकडेच काही इलाज नव्हता. आणि याच्यामध्ये तब्बल 21 वर्ष गेली. 21 वर्षानंतर वारकऱ्यांनी ठरवलं, वैष्णवांनी ठरवलं की नाही तो पंढरीचा पांडुरंग आपल्याला इथे पंढरपुरात आणायला पाहिजे. कसंही करून आपण देवाला आणायला पाहिजे. पण आणणार कसं? कुठल्या ताकदीच्या जोरावर आपण देवाला आणणार? पैशाच्या जोरावर आणणार तर तो राजा आहे, आपल्या सगळ्यांना विकत घेईल. कोण म्हणला आपण त्याला मसल पॉवर आपल्या ताकदीच्या जोरावर आणू? अरे त्याच्याकडे किती सैन्य आहे, तो आपली एका मिनिटामध्ये कत्तल करून टाकेल. मग पांडुरंगाला आणायचं कसं, देव आणायचा कसा, सगळ्यात मोठा प्रश्न पडला. आणि त्यावेळेला सगळे वैष्णव एकवटले पंढरपुरामध्ये आणि पैठणला आले. पैठणला आपल्या एकनाथ महाराजांचे पणजोबा म्हणजे भानुदास महाराज हे त्यावेळेला मोठे भगवत भक्त वैष्णव होते आणि सगळ्यांनी येऊन भानुदास महाराजांना विनंती केली, भानुदास महाराज काहीही करा पण पांडुरंगाला घेऊन या. तुमची भक्ती महान आहे, देव तुमच्याशी बोलले, देव तुमच्याशी बोलतात, कुठल्याही परिस्थितीमध्ये देवाला घेऊन या. त्यावेळेला त्या सगळ्या वैष्णवांचं प्रेम बघून भानुदास महाराज म्हणले मी एकटा जाणार नाही, आपण सगळेजण जाऊया. आणि मग त्या ठिकाणी ती पदयात्रा निघाली. पंढरपुरावरून सगळेजण चालत 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 येऊन विजयनगरमध्ये ठेपले आणि कर्नाटकामध्ये स्वारी आली. आल्यानंतर या सगळ्या वैष्णवांचा मेळावा त्या ठिकाणी भरला आणि भरल्यानंतर त्यांनी राजाला प्रस्ताव पाठवला की आम्ही पांडुरंग न्यायला आलो आहे, आम्ही आमचा देव न्यायला आलो आहे. कृष्णदेवरायांनी सगळ्यांना समोर उभं केलं आणि उभं करून सांगितलं की तुमचा प्रस्ताव मी वाचला परंतु देव माझ्याकडे आहे, देवाची मी खूप चांगली काळजी घेत आहे आणि मी काही देव तुम्हाला देणार नाही. हे सगळे लोक बोलले की नाही, आम्ही या ठिकाणी आंदोलन करू, आम्ही उपाशी या ठिकाणी मरू, पण आम्ही देव घेतल्याशिवाय परत जाणार नाही.
त्यावेळेला राजा रागावला आणि राजाने सांगितलं, ह्यांना काही मृत्यूदंड द्यायचा का आता? त्यावरती राजाचा मंत्री वरती आला आणि कानामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांचा देव आणलेला आहे, ते शांतपणे या ठिकाणी त्याची मागणी करायला आलेत आणि राजधर्म असं सांगतो की त्यांना मृत्यूदंड किंवा शिक्षा देता येणार नाही. आपण त्यांना अतिथी म्हणून ठेवूया, त्यांचं आगत स्वागत करूया, त्यांची भजनं ऐकूया, त्यांना जेवायला घालूया आणि 2 दिवसांनी शांतपणे त्यांना सांगूया की तुम्ही आता परत जा. जेव्हा देवाची आठवण येईल तेव्हा तुम्ही या, इथे देवाच्या जवळ बसा, देवाला तुमचं कौतुक दाखवा, तुमचं भजन तुम्ही देवाचं करा, जे काही पाहिजे ते सोपस्कार इकडे करा, सगळा खर्च ही राजवट करेल, पण असा त्यांच्यावरती अन्याय करू नका, हा अन्याय होईल. राजा त्यावेळेला शांत झाला आणि म्हणला की ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे करा. आणि मग सगळ्या वैष्णवांची त्या ठिकाणी राजांनी व्यवस्था केली, कृष्णदेवरायांनी व्यवस्था केली. हा पण तो म्हणला त्यांना निक्षून सांगा की तुम्हाला पांडुरंग नेता येणार नाही, मी काही देव देणार नाही. हे सगळ्या जणांना मग त्या मंत्र्यांनी बाजूला घेतलं, समजावलं, सांगितलं की हा राजशिष्टाचार आहे, इथे असं तुम्ही डायरेक्ट राजाला बोलणं चुकीची गोष्ट आहे. तुम्ही सगळे वैष्णव आहात, तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात, आम्हाला तुमच्याबद्दल खूप दया आहे, आम्हाला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, तुम्ही आज इथे राहा, अतिथी म्हणून राहा, तुम्ही थोडंसं जेवा. ते म्हणले नाही हो, पांडुरंगाशिवाय आम्हाला जेवण जाणार नाही, चला आपण सगळ्या देवळात जाऊया. तो सगळ्यांना देवळामध्ये घेऊन आला. हे सगळे वैष्णव त्या सभागृहामध्ये मांडले, म्हणजे किती मोठं मंदिर त्या पांडुरंगाचं बांधलं असेल विचार करा. आणि त्या पांडुरंगाकडे बघून सगळेजण रडतायत आणि यांना सगळ्यांना बघून त्या पांडुरंगामध्ये दया उत्पन्न झाली, या सगळ्यांना बघून त्याच्यामध्ये करुणा उत्पन्न झाली. आज पांडुरंग स्वतः रडायला लागला आणि रडायला लागल्यानंतर नुसता रडून शांत बसला नाही, तर त्या दिवशी कृष्णरायांच्या स्वप्नामध्ये गेला आणि कृष्णदेवरायाला स्वप्नामध्ये जाऊन पांडुरंग विनंती करतोय की बघ, मी तुझ्याकडे राहिलो, तुझ्या वैभवाचा मी सगळ्याचा लाभ घेतला, परंतु तू मला इथे ठेवलंच नाही, तर मला बंदी असल्यासारखं वाटतंय रे. मला त्या गरिबांमध्ये, त्या वैष्णवांमध्ये, त्या भक्तांमध्ये मला असं एकवटावं वाटतं, त्यांच्या भजनामध्ये मला नाचावंसं वाटतं, त्यांच्याबरोबर जावंसं वाटतं. मी 21 वर्ष तुझी सेवा स्वीकारली, पण आता मला त्यांच्याबरोबर जाऊ दे, आता मला थांबू नको. आणि मी तुला त्यावेळेला इथे आलेलो, त्यावेळेलाच मी सांगितलेलं होतं की मला ज्या वेळेला इथे वाटेल त्यावेळेला मी इथून जाईन म्हणून. तर मी जाण्यापेक्षा बघ, आता मला घ्यायला आलेत, तू मला शांतपणे त्यांच्याबरोबर पाठव. कृष्णदेवराय देवाला कसं नाही म्हणणार. कृष्णदेवराय राजाने दुसऱ्या दिवशी बैठक बोलवली आणि मंत्र्याला सांगितलं की या सगळ्या वैष्णवांना एकत्र करा आणि त्यांना सांगा खुशाल तुमचं पांडुरंग घेऊन जा, आपल्याकडनं मात्र कुठलीच मदत देऊ नका. मंत्र्यांनी त्या ठिकाणी आनंदाने सांगितलं, कारण त्या वैष्णवांचा भाव त्यांनी बघितलेला होता. मंत्री वैष्णवांना दोन्ही हात वर करून सांगतोय, तुमचा विजय झाला, तुम्ही पांडुरंगाला घेऊन जा. आता पांडुरंगाला घेऊन जा, 5.5 फुटाचा पांडुरंग आहे, न्यायचा कसा? सगळे भानुदास महाराजांना म्हणले, अहो तो काही सहकार्य करणार नाही आहे, हा एवढा मोठा न्यायचा कसा? ते म्हणले, ते तो आणि मी बघून घेईल, आपला विजय झाला ना, चला. त्यावेळेला भानुदास महाराज पांडुरंगाच्या समोर आले आणि म्हणले, हे पांडुरंगा जागा हो, तुला न्यायला आलोय पंढरपुरात. हातामध्ये पाणी घेतलं आणि मूर्तीवरती असं शिंपडलं, प्रोक्षण केलं आणि विनंती केली, ही बाई या झोळीमध्ये बसशील ना एवढाच हो. त्याच्याकडे किती दया आहे, त्याच्याकडे भक्तांकरता किती आहे. माझे आजोबा म्हणले त्यावेळेला तो एवढाच झाला, आता एवढा, की जो झोळीमध्ये आरामात बसेल. भानुदास महाराजांनी उचलला आणि त्याला झोळीमध्ये ठेवला आणि नाचत गाजत ही मंडळी काही न खाता फक्त पाण्यावरती राहून पंढरपुरामध्ये चालत आली. काय मोठा तो वैभव उत्सव झाला. पुन्हा त्याला जागेवर आणून उभा केला आणि तिथे भानुदास महाराजांनी पुन्हा त्याच्यावरती प्राणीप्रोक्षण केलं आणि म्हणलं, हे पांडुरंगा, तुला तुझ्या जागेवरती आणलंय, आता मूळ स्वरूपामध्ये प्रगट हो. आणि पुन्हा तो 5.5 फुटाचा झाला. तू मला सांग की हा पहिला असा देव आहे की जो भक्तांकरता धावत आलाय. तुम्ही म्हणता ना, कानडा ग विठ्ठलू कर्नाटकू, तर तो का कर्नाटकू आहे? तर हा कर्नाटकू आहे. आज पण तुम्ही कोणीही जण नेटवरती सर्च करा किंवा स्वतः जाऊन या, तुम्ही हंपी या गावामध्ये जा, वास्तुशास्त्राचा अप्रतिम नजराणा त्या गावामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तिथे त्या पांडुरंगाचं मंदिर तुम्हाला बघायला मिळेल, जे भव्य दिव्य मंदिर आहे, परंतु त्या गाभाऱ्यामध्ये पांडुरंग नाही आहे. कृष्णदेवराय म्हणला की नाही, देव तोच खरा होता, त्याच्यानंतर कुठल्याच मूर्तीमध्ये माझा जीव रमत नाही. पुन्हा तो गाभारा कुठल्याच मूर्तीने भरला नाही. ती मूर्ती पांडुरंगा करता, ती जागा पांडुरंगा करता तशीच रिकामी आहे. अख्ख्या भारतवर्षमध्ये म्हणण्यापेक्षा जगामध्ये एकमेव असं सुंदर मंदिर आहे की ज्याला किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे, परंतु त्याचा गाभारा पूर्णपणे उदास आहे. त्या गाभाऱ्यामध्ये माझा पांडुरंग नाही आहे. आज तुम्ही विचार करा की आज त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळं राजवैभव पायाशी लोळत असताना भक्तांवर दया करून तो पंढरपूरला आला.
त्या ठिकाणी कृष्णदेवराय राजांनी त्याला ठेवलेलं होतं. त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की मला जाऊ दे, आणि तिकडनं निघून आला. काही सहकार्य दिलं नाही तरी त्याला क्षमा केली आणि इथे येऊन कटेवरती हात ठेवून शांतपणे उभा राहिला. बघा अशी दया कुठे आहे का, बघा अशी क्षमा कुठे आहे का, आणि बघा अशी शांती कुठे आहे का. ही दया, क्षमा, शांती तिन्ही एका ठिकाणी एकवटली आहे. ती एकवटल्यानंतर एवढा मोठा आविष्कार होतो. भानुदास महाराज तर काही देव नव्हते ना, ते पण तुमच्यासारखे माझ्यासारखे हाडामासाच्या देहानेच बनलेले होते ना. आपण म्हणजे तरी काय आहोत, हाडामासाचा देहच आहोत ना. मग का आमच्यामध्ये दया येऊ शकत नाही, का आमच्यामध्ये क्षमा येऊ शकत नाही, का आमच्यामध्ये शांती येऊ शकत नाही. मुद्गल ऋषी आज गणपतीपुढे अगदी पाणी पाणी झाले. संपूर्ण अंगामधनं त्यांच्या एक प्रकारचं असं रोमच म्हणजे की निघालंय, आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या पायावरती पूर्णपणे म्हणजे की स्वतःचं मस्तक ठेवलंय. नतमस्तक होऊन बाप्पाला म्हणतायत की बाप्पा खरंच दया, क्षमा, शांती आणि नम्रता ह्याच गोष्टी खऱ्या आहेत. दया, क्षमा, शांती आल्यानंतर नम्रता 100% येईल, आणि ही नम्रता मी माझ्यामध्ये सामावून घेईन आणि अहंकारावरती नक्की विजय मिळवीन. आपल्याला सगळ्यांना दया, क्षमा, शांती ही आपल्यामध्ये आहे, फक्त आपल्याला ते डेव्हलप करायला पाहिजे. ते आपण डेव्हलप करूया तेव्हा कुठेतरी अहंकार आपोआप आपल्या ताब्यामध्ये येईल, आपलं मन आपोआप बुद्धीच्या ताब्यामध्ये जाईल, इंद्रियांवर कुठेतरी आम्ही विजय मिळवू आणि एकदा बुद्धीच्या पलीकडे जाऊ, बुद्धीच्या ताब्यामध्ये मन देऊ आणि त्या परमात्म्याला, या भगवानला, या आपल्या देवाला, आपल्या बाप्पाला असं फक्त 10 दिवस गणेशोत्सवापुरता मर्यादित न ठेवता अखंड आपल्या हृदयामध्ये ठेवू. जेव्हा आम्ही त्याची याचना करू, जेव्हा आम्ही त्याची आठवण करू, तो साक्षात आमच्या समोर असेल. तो पंढरीचा पांडुरंग भानुदास महाराजांनी सांगून आलाच ना, मग गणपती बाप्पा का आपल्या करता येणार नाही. आपण फक्त प्रयत्नाला कमी पडतो. ते प्रयत्न आता वाढवूया, आज इथेच थांबूया. ओम साईराम.